नमस्कार, मी अक्षता पवार. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपलं स्वागत. आजच्या आंतरराष्ट्रीय घडामोडींवर एक नजर टाकूया. 13 महिन्यानंतर इस्रायलवर हिजबुल्लाने सर्वात मोठा हल्ला केला. यावेळी त्यांनी 250 क्षेपणास्त्र डागली. तेल अविवच्या गुप्तचर तळांना लक्ष्य केलं गेलं. पाकिस्तानात इम्रान खान यांच्या सुटकेसाठी आंदोलन करणाऱ्या हजारो निदर्शकांना अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाला जगभरातून पाठिंबा मिळतोय. जगातील 60हून अधिक शहरांमधील पीटीआय समर्थक इम्रान खान यांच्या सुटकेची मागणी करत आहेत. पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वामध्ये झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत 82 जणांचा मृत्यू झालाय, तर 156 जण जखमी झालेत. हल्लेखोरांनी महिला आणि मुलांना ओलीस ठेवलं. मृतदेह ताब्यात देण्यासही नकार दिला. बांगलादेश अदानी सोबतच्या वीज कराराची चौकशी करणार आहे. हसीना पंतप्रधान असताना वीज उत्पादनासाठी हा करार करण्यात आला होता.